डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समाज घडवण्याची जबाबदारी सर्वांचीच. नामदार शिरसाट. नाशिक लोकलतर्फे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. मे महिन्यात बुद्धगयाला स्वतंत्र ट्रेन नेण्याचा संकल्पही मंत्री शिरसाट यांनी घोषित केला. या ट्रेनने जाणाऱ्यांसाठी औषधोपचारासह सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. नाशिकचे पत्रकार सतीश रुपवते आणि अविनाश आहेर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित संपादित केलेल्या युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष अंकाचे प्रकाशन नामदार संजय शिरसाट तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमनसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब हॉल गंजमाळ येथे झाले. त्यावेळी ना शिरसाट बोलत होते. व्यासपीठावर पुण्याचे मिलिंद गायकवाड, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंब, अविनाश शिंदे, बाळासाहेब शिंदे आदी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील लोकांना ताठ मानेने जगण्यास शिकवले. त्यांनी जो कोट घातला तो सर्व समाज बांधवांनी घालावा, असेच त्यांना अभिप्रेत होते. आज तळागाळातील लोक सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा असल्याचे अभिमानाने नमूद करून त्यांच्या विचारांची कास सर्वांनी धरावी, असे आवाहनही नामदार शिरसाट यांनी केले. आपल्या बेधडक भाषणाने नामदार शिरसाट यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली. आजच्या पत्रकारितेवरही त्यांनी परखड विचार व्यक्त केले. एकेकाळी पत्रकारांचा दरारा असायचा, ते लिहितील तेच छापून यायचे. परंतु आजची पत्रकारिता मालकधार्जिणी झाली आहे. मालकांना अपेक्षित लिखाणच पत्रकार करतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर केला आहे. नामदार दादा भुसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुल आणि वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त स्मारकासाठी 10 कोटी निधी घोषित करण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांगसाळे, अविनाश पाटील, दैनिक लोकसत्ता तसेच झी न्यूजचे योगेश खैरे, सुनील ओसवाल तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील पूजा कटारे, प्रतिभा कोटकर, आनंद गांगुर्डे, दीपक डोके, ज्योती डोके, प्रदीप थोरात, डॉक्टर चंचल साबळे, आकाश भालेराव, जयप्रकाश शिरोळे, शिवाजी बोडके, मदन कहांडळ, विक्रम घोलप आदींचा ना शिरसाट यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, ब्लू स्टार न्यूज.